दहिवेल येथे इंधन गॅस चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 1,56,00,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त। धुळे सुरत महामार्गावरील साक्री तालुक्यातील दहिवेल गावात अन्न नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने ही धडक कारवाई केली आहे। या ठिकाणी गॅस आणि डिझेल टँकरचे सील तोडून अत्यंत घातक पद्धतीने चोरी केली जात होती। धाड टाकली तेव्हा अधिकारीही चक्रावून गेले, कारण तिथे थेट टँकरमधून गॅस आणि डिझेल चोरून ते इतर वाहनांमध्ये आणि सिलेंडरमध्ये भरले जात होते। या कारवाई दरम्यान भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकर आणि हिंदुस्तान पेट्रोलियमचा डिझेल टँकर पथकाने जप्त केला। घटनास्थळावरून 19 किलो वजनाचे 40 भरलेले आणि 90 रिकामे कमर्शियल सिलेंडर तसेच घरगुती वापराचे सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। गॅस आणि डिझेलची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी एक बोलेरो पिकअप आणि छोटा ट्रकही पुरवठा विभागाने ताब्यात घेतला आहे। नियंत्रक शिधा वाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता पथकातील अमोल बुरटे, राजेश सोरते, राहुल इंगळे यांच्यासह धुळ्याच्या सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत, साक्रीचे पुरवठा अधिकारी विशाल कांगणे, मंडळ अधिकारी सुनील साळुखे, हेमंत लोंढे या सहकाऱ्यांनी ही धाडसी कारवाई केली। या संपूर्ण कारवाईत तब्बल 1,56,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे। सध्या संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या धडक कारवाईमुळे इंधन आणि गॅसची काळाबाजारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। राज्यस्तरीय पथकाचे प्रमुख माननीय श्री चंद्रकांत डांगे साहेब यांच्या ज्या इंटेलेक्च्युअल टीमला जी माहिती प्राप्त झाली त्या माहितीनुसार आम्ही दहिवेल तालुका साक्री जिल्हा धुळे इथं हॉटेल अन्नपूर्णाच्या जवळ आम्ही कारवाई केली। त्या कारवाईमध्ये आम्हाला 17.5 मेट्रिक टनचा एक गॅस कॅप्सूल सापडलेला आहे। दुसरं 35 केलचा टँकर सापडला आहे। त्याची अवैधरित्या गॅसची आणि डिझेलची चोरी त्या माध्यमातून होत होती। साधारणतः यामध्ये 1,50,00,000च्या आसपासचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि पुढील कारवाई साक्री पोलीस स्टेशन इथे चालू आहे।